श्री स्वामी समर्थ। आज आपण बघणार आहे तांबूळ नवरात्री विशेष प्रसाद। देवीचा आवडता तांबूळ कसे करायचे ते बघूया। साधी सोपी पद्धत। देवीचा आवडता तांबूळ म्हणजे तांबूळ गौरी गणपतीच्या ज्या वेळी पण करतात आणि कुणी नवरात्रात करतात ते सोप्या पद्धतीने घरच्या घरी कसे करायचे ते आपण बघूया। देवीला तांबूळ खूप प्रिय आहे म्हणून कुणी कुणी दसऱ्यात सुद्धा करतात। तांबूळ केले की ते 1 ते 1.5 महिना टिकते। तर त्यासाठी साहित्य लागणारे विड्याचे पान घ्यायचे व ते स्वच्छ धुवून घ्या व स्वच्छ पुसून घ्यायचे। मग आपल्याला सर्वप्रथम त्या विड्याच्या पानाचे देठ काढून घ्यायचे आहे व आपण प्रत्येक पानाला चुना लावून घ्यायचे आहे। तसेच तुम्ही पाहिला असेल की तेथे आपल्याला 50, 100 किंवा 500 विड्याचे तांबूळ असे रेट असतात। माहूरगडचा प्रसाद ते म्हणजे तांबूळच असते। मग आपण बघणार आहेत की आपण पाणी हे स्वच्छ धुवून पुसून घेतले आहे। मग आपण देठ सुद्धा काढून घ्यायचे आहे व त्यात थोडे थोडे असे चुना लावून घ्यायचे आहे। मग पूर्वीच्या काळात तांबूळ हे कुठून करायचे पण आता आपण हे मिक्सीला वाटून घ्यायचे आहे। मिक्सर मध्ये वाटून घ्यायचे आहे। त्यानंतर मिक्सीच्या भांड्यात अर्धी छोटी वाटी हे बडीशोप टाकायचे आहे। त्यानंतर त्यात 2 ते 3 टेबलस्पून सुके खोबरे टाकायचे आणि आपल्याला थोडेसे कात घ्यायचे आहे। तसेच सुपारीचे बारीक तुकडे ते किमान अर्धा टीस्पून, अर्धा चमचा पांढरे तीळ, 1 ते 2 स्पून धने डाळ टाकायचे आहेत। 7 ते 8 इलायची, 5 ते 6 लवंग, 1 खडी साखरचा तुकडा, 1 मोठा चमचा ज्येष्ठ मधाचे घ्यायचे आहे आणि त्याचबरोबर 2 ते 3 चमचे गुलकंद टाकायचे। आता त्यानंतर जे पाने आपण चुना लावून ठेवलेले आहेत ते आपल्याला तोडून घ्यायचे आहेत आणि आपण मिक्सर मध्ये जाडसे वाटून घ्यायचे आणि नंतर त्याला काढून पसरून घ्यायचे कारण की त्यामध्ये गुलकंद घातलेले आणि किंवा पानाचे ओलसरपणा असल्यामुळे 1 ते 2 तास आपल्याला फॅन खाली ठेवायचे आहे। तो लवकर खराब होऊ नये। जर तसाच ओला राहिला तर तो लवकर खराब होण्याची शक्यता असते। त्यामुळे त्याला थोडा वेळ ताटामध्ये पसरवून घ्यायचे आहे। अशा प्रकारे देवीचे नैवेद्य तांबूळ आपल्याला तयार करून घ्यायचे आहे व ते देवीला अर्पण करायचे आहे। अशा प्रकारे नवरात्री विशेष प्रसाद तांबूळ हे आपल्याला घरोघरी तयार करता येतो। श्री स्वामी समर्थ।